Hello everyone. Anikant Education Society's Tulzaram Chaturchand College of Arts, Commerce and Science, Baramati. Myself, Mr. Prashant Devidas Pawar. Here is the session of 12th Science Mathematics, paper number 2nd, chapter Differential Equations. In previous session, we discussed some points. In that, first point is examples on formation of differential equation. Differential equation फॉर्म करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा दिलेल्या इक्वेशन मध्ये किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट दिलेले आहेत हे ऑब्झर्व करावं लागेल. आणि जर एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, दोन असतील तर दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. त्या पद्धतीनं ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट त्या दिलेल्या इक्वेशन मधून इलिमिनेट करायचे आणि डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं असतं. सेकंड पॉइंट आपण स्टडी केलाय तो म्हणजे कन्सेप्ट ऑफ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन विथ एक्झाम्पल्स. डिफरन्शियल इक्वेशन त्याचं सोल्युशन जे कॅल्क्युलेट करायचे ते कशा पद्धतीनं करायचे त्या अगोदर दिलेलं सोल्युशन किंवा दिलेलं इक्वेशन हे डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे का याच्यावरची एक्झाम्पल्स व्हेरिफिकेशनसाठी आपण सॉल्व्ह केलेली आहेत. आणि शेवटी मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स ही कन्सेप्ट जी आहे ती विथ एक्झाम्पल्स आपण सोडवलेत. आज या लेक्चरला आपण पुन्हा एकदा ही कन्सेप्ट जी आहे ती रिवाइज करूया आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. तर मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स. If the given differential equation can be written in the form f of x dx is equal to g of y dy. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन जर म्हटला की dy by dx ही डेरिव्हेटिव्हची टर्म त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये असणार आहे. त्यामध्ये दोन व्हेरिएबल्स असणार आहेत. त्यातला एक व्हेरिएबलचा ऑपरेटर जो आहे तो dx आणि दुसरा जो आहे तो dy हे दोन्ही इक्वल टू साइनच्या दोन्ही बाजूला लिहायचे आहेत आणि ते न्यूमरेटरला असले पाहिजेत. ही पहिली कंडिशन आपली. त्यानंतर ज्या साइडला dx आहे त्या साइडला आपल्याला फंक्शन ऑफ x कलेक्ट करायचे आहेत आणि ज्या बाजूला dy ही टर्म आहे त्या बाजूला आपण फंक्शन ऑफ y हे कलेक्ट करणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीनं व्हेरिएबल्स जे आहेत ते सेपरेट करून घेणार आहोत आपण अगोदर. त्यानंतर व्हेरिएबल्स सेपरेट झाल्यामुळं आपल्याला या ठिकाणी इंटिग्रेशन घेणं सोपं जाईल. इट मीन्स इफ अ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल इज पॉसिबल देन वी कॅन इंटिग्रेट LHS with respect to x and RHS with respect to y and we obtain the solution of given differential equation. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन या ठिकाणी मिळवू शकणार आहोत. तर या मेथडला आपण मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल असं म्हणणार आहे. सो दिस मेथड इज नोन ॲज द मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स. या लेक्चरला आपण पुन्हा काही एक्झाम्पल या मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल वरची पाहणार आहोत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन sec square x into tan y dx plus sec square y into tan x dy is equal to 0. विद्यार्थी मित्रो, पहिल्यांदा आता आपल्याला वन साइडला dx आणि अदर साइडला dy हे ऑपरेटर्स घ्यायचे आहेत. तर आपण त्या पद्धतीनं हे लिहिणार आहोत आणि त्याचबरोबर x चा फंक्शन हा dx सोबत आणि y चा फंक्शन हा dy सोबत या ठिकाणी लिहिणार आहोत. ठीक आहे. मग मी LHS ला dy ही टर्म घेतोय आणि RHS ला dx असलेली टर्म शिफ्ट करतोय. म्हणजेच आपण अशा पद्धतीने लिहिता येईल, कन्सिडर या ठिकाणी sec square y into tan x dy ही टर्म LHS ला तशीच लिहिलेली आहे लेफ्ट हँड साइडला आणि इज इक्वल टू च्या दुसऱ्या साइडला म्हणजे sec square x tan y dx ही टर्म LHS ला पॉझिटिव्ह होती, ती RHS ला घेतल्यामुळं
या ठिकाणी ती टर्म नेगेटिव्ह झालेली आहे. ठीक आहे, मग आता सेक्स स्क्वेअर वाय ही जी टर्म आहे, सेक्स स्क्वेअर वाय हा जो फंक्शन आहे तो आपण dy सोबत LHS लाच ठेवणार आहोत. फक्त RHS ला टॅन वाय हा जो फंक्शन आहे तो आपण LHS ला घेऊयात, म्हणजे तो डिनॉमिनेटरला येईल आणि इकडे LHS चा टॅन एक्स जो फंक्शन आहे तो मी RHS ला घेणार आहे, तो तिकडे डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजेच या ठिकाणी हे सेक्स स्क्वेअर वाय अपॉन टॅन वाय इंटू dy लिहिता आलं पहा, इज इक्वल टू मायनस सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स इंटू dx लिहिला आपण. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपण जर ऑब्झर्व केलं तर एक लक्षात येईल की दोन्ही व्हेरिएबल्स जे आहेत, व्हेरिएबल x आणि व्हेरिएबल y हे सेपरेट झालेले आहेत. ओके, म्हणजे या ठिकाणी फर्स्ट स्टेप आपण पूर्ण केलेली आहे. आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. मग या ठिकाणी मी इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर वाय अपॉन टॅन वाय इंटू dy इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिता येतं इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स इंटू dx लिहिला पहा. ठीक आहे, मग आता मी या ठिकाणी आपल्याला एक करोलरी जी आपण स्टडी केलेली आहे ती सांगतोय पहा. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर टॅन वायचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो सेक्स स्क्वेअर वाय येतो, तो न्यूमरेटरला अवेलेबल आहे. आणि RHS ला देखील टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो सेक्स स्क्वेअर एक्स तो देखील न्यूमरेटरला अवेलेबल आहे. मग या ठिकाणी मी ती करोलरी लिहितोय पहा. इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ही ती करोलरी आहे. म्हणजे फंक्शन डिनॉमिनेटरला असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर आपण त्याचा इंटिग्रेशन जो आहे तो अशा पद्धतीने लिहिता येतो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजेच टॅन वाय हा इथे फंक्शन कन्सिडर करता येईल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर वाय, म्हणजे याचं इंटिग्रेशन येणार आहे ते म्हणजे लॉग ऑफ टॅन वाय इज इक्वल टू मायनस ॲज इट इज लॉग ऑफ, इथे देखील टॅन एक्स फंक्शन आहे, सेक्स स्क्वेअर एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे लॉग ऑफ टॅन एक्स लिहिला पहा. आता या दोघांचे इंटिग्रेशन जे आहेत ते लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आलेत, म्हणून मी आर्बिट्ररी कॉन्स्टंट सुद्धा हा लॉग सी घेणार आहे. मग आता आपल्याला लॉगॅरिथमचे रूल्स माहिती आहेत. लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी, हे लॉज जे आहेत लॉगॅरिथमचे ते इथे आपण अप्लाय करणार आहोत. त्यासाठी मी लॉग ऑफ टॅन वाय LHS ला असाच ठेवतोय आणि मायनस लॉग ऑफ टॅन एक्स जो आहे तो देखील LHS ला घेतो, म्हणजे प्लस होईल पहा. लॉग ऑफ टॅन वाय प्लस लॉग ऑफ टॅन एक्स आला इज इक्वल टू लॉग सी. ठीक आहे, मग लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी याचा मिनिंग येतो लॉग ऑफ ए इंटू बी, म्हणजेच लॉग ऑफ टॅन एक्स इंटू टॅन वाय. ओके, मग इज इक्वल टू लॉग सी आला. या ठिकाणी लॉग हा निघून जाईल, याचा अर्थ टॅन एक्स इंटू टॅन वाय इज इक्वल टू सी येईल पहा. ठीक आहे, म्हणजेच टॅन एक्स इंटू टॅन वाय इक्वल टू सी. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ द गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. अशा पद्धतीनं आपण पहिल्यांदा दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये व्हेरिएबल सेपरेट करून घेतोय आणि त्यानंतर इंटिग्रेशन घेतोय आणि इंटिग्रेशन घेऊन जे काही सोल्युशन मिळेल ते आपल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. अतिशय सिंपल मेथड आहे. आपण आता याच्यावरचं पुन्हा दुसरं एक्झाम्पल सॉल्व करूया. सी हियर, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन y क्यूब मायनस dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर dy बाय dx. या ठिकाणी विद्यार्थी मित्रो ही dy बाय dx चे दोन टर्म्स आहेत, LHS ला आहे आणि RHS ला आहे, ते आपल्याला एका साईडला घेतलं पाहिजे. तर सोल्युशन कन्सिडर करूया. कन्सिडर हा LHS चा y क्यूब ॲज इट इज ठेवला इज इक्वल टू हा dy बाय dx जो आहे LHS ला मायनस आहे तो RHS ला घेतला, तो प्लस झाला, प्लस एक्स स्क्वेअर dy बाय dx घेतला पहा ॲज इट इज. पुढे आता आपण
dy बाय dx या दोन्ही टर्म मधून कॉमन घेऊया. म्हणजे या ठिकाणी जर dy बाय dx बाहेर घेतला, कॉमन घेतला, तर 1 येईल आणि या ठिकाणी x स्क्वेअर येईल. म्हणजेच y क्यूब इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट dy बाय dx लिहिला पहा. पुढे dy आणि dx हे सेपरेट लिहिणं गरजेचं आहे. मग dx जो आहे या ठिकाणी डिनॉमिनेटरला आहे RHS ला, तो मी LHS ला न्यूमरेटरला घेतोय. त्याचबरोबर त्याच्यासोबत एक्सचा जो फंक्शन आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर तो देखील मी dx कडे नेणार आहे. याचा अर्थ तो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर होईल आणि y क्यूब जी टर्म आहे किंवा फंक्शन आहे तो मी RHS ला नेणार आहे, dy ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे काय येईल 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू 1/y क्यूब इंटू dy. ठीक आहे, सो आता dy जी टर्म आहे ती RHS ची ती मी LHS ला घेईन आणि dx जी टर्म आहे ती RHS ला लिहूया. म्हणजेच 1/y क्यूब dy इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx. आता या ठिकाणी व्हेरिएबल्स आपण सेपरेट केलेले आहेत. आता आपण इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट इंटिग्रेशन ऑफ हा 1/y क्यूब आहे तो y क्यूब आपल्याला न्यूमरेटरला लिहिता येतो. म्हणजे y⁻³ लिहिला पहा. y⁻³ इंटू dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज dx. ओके, आता y⁻³ म्हणजे x⁻n चा इंटिग्रेशन या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल. सो x⁻n चा इंटिग्रेशन असतो तो म्हणजे x⁻n+1 अपॉन n+1 प्लस c. मग या ठिकाणी इथे लिहिले पहा, सिन्स इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx इज नथिंग बट x⁻n+1 अपॉन n+1. आता हा फॉर्म्युला मला यूज करता येईल. तो कशा पद्धतीने यूज करायचा तर पहा, इथे n म्हणजे -3 आहे. सो y⁻³ +1 अपॉन -3 + 1 लिहिला पहा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हे आपल्याला माहिती आहे, तो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तर तो आहे tan इनव्हर्स ऑफ x प्लस c आलं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता हे सिम्प्लिफाय करूया. म्हणजे y⁻³ +3 + 1 म्हणजे -2 येणार आहे आणि डिनॉमिनेटरला पण -2 येणार आहे. म्हणजेच आपल्याला हा y⁻² आपल्याला डिनॉमिनेटरला लिहिता येईल म्हणजे 1/y² येणार आहे. आपण हे सिम्प्लिफाय केल्यानंतर अशा पद्धतीने लिहू शकतो. -2 डिनॉमिनेटरला येतो, त्यातला मायनस मी फ्रंटला घेतला आणि 1/2. ओके, न्यूमरेटरला जो y⁻² येतोय तो मी डिनॉमिनेटरला घेतला, तो झाला y² इज इक्वल टू tan इनव्हर्स x प्लस c आला पहा. सो -1/2y² is equal to tan inverse x plus c. This is the required solution of the given differential equation. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल पाहूया. आता सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन dy अपॉन dx इज इक्वल टू e⁻x प्लस y प्लस x² e⁻y. फक्त व्हेरिएबल सेपरेट करायचे आहेत आणि इंटिग्रेशन घ्यायचंय. कन्सिडर द डिफरन्शियल इक्वेशन dy इज इक्वल टू, आता इथे x आणि y चे फंक्शन्स जे आहेत आपल्याला ते सेपरेट केले पाहिजेत. सो e⁻x इंटू e⁻y प्लस x² इंटू e⁻y लिहिला पहा. या ठिकाणी e⁻x प्लस y जो आहे तो मी या ठिकाणी सेपरेट केलेला आहे. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी e⁻y कॉमन घेऊया या दोन्ही टर्म मधून. म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू e⁻x प्लस x² येईल ब्रॅकेट कम्प्लीट e⁻y. मग आता हे x चा फंक्शन आहे आणि e⁻y हा y चा फंक्शन आहे. तो y चा फंक्शन मी LHS ला घेतो आणि dx ही जी टर्म आहे ती मी RHS ला नेतोय. म्हणजेच या ठिकाणी 1/e⁻y dy इज इक्वल टू e⁻x प्लस x² इंटू dx आला पहा. ओके, आता व्हेरिएबल्स सेपरेट झालेले आहेत. व्हेरिएबल्स सेपरेट झाले तर आपण या ठिकाणी इंटिग्रेशन घेऊ शकतो.
इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट, आता हे 1 अपॉन ई रेस टू वाय आहे, इथे देखील आपण ई रेस टू मायनस वाय लिहिता येईल. ठीक आहे, मग बघा इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस वाय डी वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dx. आता मित्रांनो ई रेस टू एक्सचा इंटिग्रेशन आपल्याला माहिती ई रेस टू एक्स, पण इथे ई रेस टू मायनस वाय आहे, तो -1 हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे या कॉन्स्टंटने आपल्याला या ठिकाणी डिवाइड केलं पाहिजे. म्हणजे ई रेस टू मायनस वायचा इंटिग्रेशन हा ई रेस टू मायनस वाय, पण तो 1 अपॉन -1 हा जो आहे तो कॉन्स्टंट आहे, तर तो या ठिकाणी 1 अपॉन -1 लिहिलाय इज इक्वल टू ई रेस टू एक्सचा इंटिग्रेशन ई रेस टू एक्स प्लस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 फॉर्म्युला, म्हणजेच एक्स रेस टू 2 प्लस 1 इज 3 अपॉन 2 प्लस 1 इज अगेन 3 प्लस सी येतं पहा. ठीक आहे, मग आता हे -1 पुढे लिहिता येईल आणि ई रेस टू मायनस वाय हा 1 अपॉन ई रेस टू वाय लिहिता येतो, म्हणजे आन्सर येतं -1 अपॉन ई रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस एक्स क्यूब अपॉन 3 प्लस सी. So this is the required solution of the given differential equation. आता इथून पुढे आपण काही वेगळ्या पद्धतीची एक्झाम्पल पाहणार आहोत. हे आपण या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशन कॅल्क्युलेट केलंय, म्हणजे कॉन्स्टंट सी या ठिकाणी इन जनरल दिसतोय. पण आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये 2 सोल्युशनचे टाइप्स पाहिले होते, ते म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. तर या ठिकाणी हे आपण आतापर्यंतच्या एक्झाम्पलसाठी जनरल सोल्युशन कॅल्क्युलेट केलंय. मग आता आपण याचं पर्टिक्युलर सोल्युशन कॅल्क्युलेट कशा पद्धतीने करायचं याच्यावरची काही एक्झाम्पल सोडवणार आहोत. त्या पर्टिक्युलर सोल्युशनसाठी या कॉन्स्टंट सी ची व्हॅल्यू आपल्याला काढणं हे गरजेचं असतं. ठीक आहे, त्याच्यावरची काही एक्झाम्पल्स पाहूयात. पहा, find the particular solution with given initial conditions for the differential equation 3 e raised to x tan y dx plus 1 plus e raised to x sec square y dy is equal to 0. हे आपलं दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि इनिशियल कंडिशन दिली आहे when x equal to 0 and y is equal to pi. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, तर आत्ता जी मेथड होती मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स, त्यानुसार याचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचंय आणि आलेल्या सोल्युशन मध्ये हे इनिशियल कंडिशन सबस्टिट्यूट करायचे आहेत. म्हणजे x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू पाय या व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर आपल्याला c ची व्हॅल्यू मिळेल. ती येणारी c ची व्हॅल्यू ही आपण त्या सोल्युशन मध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. ठीक आहे, पहा सोल्युशन. कन्सिडर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. यामध्ये dy सोबत असणारी जी टर्म आहे ती मी LHS ला ठेवतोय आणि दुसरी टर्म जी आहे ती RHS ला शिफ्ट करतोय. म्हणजे ही 3 e raised to x tan y dx ती टर्म RHS ला घेतली. काय येणार 1 plus e raised to x ब्रॅकेट कंप्लीट sec square y dy इज इक्वल टू ही टर्म मायनस झाली पहा -3 e raised to x tan y dx. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी dy आणि dx हे सेपरेट केलं. आता x आणि y चे फंक्शन्स जे आहेत ते आपण सेपरेट करूयात. पहा sec square y इथे आहे, dy सोबत तो तसाच ठेवला. RHS ला tan y हा फंक्शन आहे, तो मी y चा फंक्शन LHS ला घेतला, तो डिनॉमिनेटरला आला आणि इज इक्वल टू -3 e raised to x असाच ठेवला आणि LHS ला 1 plus e raised to x हा जो फंक्शन आहे x चा तो RHS ला डिनॉमिनेटरला घेतला 1 plus e raised to x into dx ॲज इट इज ठेवला. ठीक आहे, आता x आणि y याचे फंक्शन्स जे आहेत ते आपण सेपरेट केलेले आहेत. दोन्ही व्हेरिएबल्स सेपरेट झाले. सो नाव इंटिग्रेटिंग बोथ साइड्स व्हॉट वी गेट, दोन्ही साइडचा इंटिग्रेशन जर आपण घेतला तर या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ sec square y अपॉन tan y dy इज इक्वल टू -3 इंटिग्रेशन ऑफ
e raised to x upon 1 plus e raised to x dx आलं पहा. मग या ठिकाणी इंटिग्रेशन जेव्हा घेणार आहोत त्यावेळेस इथं जर ऑब्झर्व केलं आपण तर या डिनॉमिनेटर जो फंक्शन आहे tan y याचा डेरिव्हेटिव्ह या न्यूमरेटरला अवेलेबल आहे तो म्हणजे sec square y. इथे देखील 1 प्लस e raised to x आहे. सो 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x म्हणजे 1 प्लस e raised to x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो e raised to x न्यूमरेटरला अवेलेबल आहे. मग आपण या ठिकाणी पुन्हा ती करोलरी यूज करू शकतो. इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x जर असेल तर लॉग ऑफ f ऑफ x प्लस c आपल्याला लिहिता येतं. मग या ठिकाणी आपल्याला याचा इंटिग्रेशन कशा पद्धतीने लिहिता येईल तर tan y चा डेरिव्हेटिव्ह हा sec square y आहे त्यामुळे लॉग ऑफ tan y लिहिला इज इक्वल टू -3 ॲज इट इज लॉग ऑफ 1 प्लस e रेस टू x. ठीक आहे कारण 1 प्लस e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आहे प्लस हे दोन्ही टर्म पुन्हा लॉगरिथम मध्ये आहेत म्हणून मी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन पण लॉग c लिहितोय. ठीक आहे मग आता ही मायनस टर्म जी आहे ती मी LHS ला घेतोय म्हणजे काय येईल लॉग ऑफ tan y प्लस आता 3 जो आहे हा तो लॉगरिथमच्या पुढे आहे म्हणजे तो m log n असेल तर लॉग ऑफ n रेस टू m आपल्याला लिहिता येतं म्हणजे हा इंडेक्स म्हणून लिहिता येतो वर. तर हा लिहिला पहा लॉग ऑफ 1 प्लस e रेस टू x ब्रॅकेट रेस टू इथे 3 लिहिला पहा इंडेक्सच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे इज इक्वल टू लॉग c ॲज इट इज. हा मायनस LHS ला घेतल्यामुळं या ठिकाणी प्लस झालाय. आता आपण लॉग a प्लस लॉग b हे लॉग ऑफ a इंटू b लिहिता येतं म्हणजे लॉग ऑफ tan y इंटू 1 प्लस e रेस टू x ब्रॅकेट क्यूब ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू या ठिकाणी लॉग c लिहिला पहा. आता दोन्ही साईडला लॉगरिथम आहेत. लॉग m इज इक्वल टू लॉग n हे कधी होऊ शकतं जेव्हा m इज इक्वल टू n असेल तर. ओके तर अशा पद्धतीने हे आपल्याला लिहिता आलं पहा. हे सोल्युशन आलं. कोणतं सोल्युशन आलं जनरल सोल्युशन याला आपण म्हणू शकतो. तर आपल्याला या ठिकाणी पर्टिक्युलर सोल्युशन कॅल्क्युलेट करायचंय. मग आता पर्टिक्युलर सोल्युशन कॅल्क्युलेट करण्यासाठी येणाऱ्या सोल्युशन मध्ये आपल्याला x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू पाय हे इनिशियल कंडिशन्स सबस्टिट्यूट केले पाहिजे आणि c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली पाहिजे. मग आता आपण या ठिकाणी हे सोल्युशन कन्सिडर करूया tan y इंटू 1 प्लस e रेस टू x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू c. हे इक्वेशन 1 आता म्हटलं होतं आपण. आता याच्यामध्ये इनिशियल कंडिशन्स काय दिलेले आहेत गिवन x इक्वल टू 0 अँड y इक्वल टू पाय देन इक्वेशन 1 बिकम्स. हे इक्वेशन 1 जे आहे ते कशा पद्धतीने लिहिता येईल tan ऑफ y ची व्हॅल्यू पाय पुटअप केली इंटू या ठिकाणी 1 प्लस e रेस टू x ची व्हॅल्यू 0 ब्रॅकेट क्यूब लिहिला पहा इज इक्वल टू c. आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी tan पाय ची व्हॅल्यू 0 येते 1 प्लस e रेस टू 0 इज 1 सो 1 प्लस 1 2 येणार आहे 2 रेस टू 3 मीन्स 8 इथे 8 आलंय आणि इज इक्वल टू c लिहिला पहा. सो 0 इंटू 8 इज 0 इट मीन्स c इज इक्वल टू 0. ठीक आहे मग c ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 आली म्हणजे आपण ही c ची व्हॅल्यू 0 या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू शकतो म्हणजे पुट इन इक्वेशन 1. सो व्हॉट वी गेट देअरफॉर tan y इंटू 1 प्लस e रेस टू x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 0 आलं पहा या ठिकाणी इज द रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. हे पहिलं एक्झाम्पल पाहिलं आपण पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी. आणखी एक एक्झाम्पल यासारखं आपण पाहूयात. फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन विथ गिवन इनिशियल कंडिशन्स फॉर द डिफरेंशियल इक्वेशन y इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग x इंटू dx अपॉन dy मायनस x log x is equal to 0. Y is equal to e square when x is equal to e. So how to solve? See solution, consider the first given differential equation. हा y into 1 plus log x dx upon dy LHS ला ठेवला. हा x log x मायनस जो आहे तो मी RHS ला घेतला
कारण आपल्याला पहिल्यांदा व्हेरिएबल सेपरेट करून घ्यायचे आहेत. मग या ठिकाणी न्यूमरेटरला dx आहे, तो मी आता डिनॉमिनेटरला dy आहे, तो न्यूमरेटरला घेतोय, म्हणजे RHS ला घ्यावं लागेल. या ठिकाणी 1 प्लस लॉग एक्स ही टर्म तशीच ठेवली, dx ठेवला त्यासोबत, आणि अपॉन एक्स लॉग एक्स RHS ला जो आहे तो घेतला पहा, इज इक्वल टू 1 अपॉन y ची टर्म इकडे न्यूमरेटरला होती ती डिनॉमिनेटरला नेली, 1 अपॉन y इंटू dy आला. आता या ठिकाणी आपण व्हेरिएबल सेपरेट केलेले आहेत, तर इंटिग्रेशन घेऊया आता दोन्ही साइडचा, म्हणजे इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. सो व्हॉट वी गेट, इंटिग्रेशन ऑफ हा 1 अपॉन y dy मी LHS ला लिहिला, आणि हा 1 प्लस लॉग एक्स अपॉन एक्स लॉग एक्स dx हा RHS ला लिहिलाय. तर या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन y dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस लॉग एक्स अपॉन एक्स लॉग एक्स dx आला पहा. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे हे इंटिग्रेशन्स कशा पद्धतीने लिहिता येतील, तर जी करोलरी याच्या अगोदरच्या एक्झाम्पलला सुद्धा आपण यूज केली आहे ती आहे इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. त्यानंतर आता इथे जर ऑब्झर्व केला आपण एक्स इंटू लॉग एक्स याचा जर डेरिव्हेटिव्ह काय असेल, u इंटू व्ही या रूलचा वापर करून आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल. फर्स्ट फंक्शन x ॲज इट इज, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन एक्स, म्हणजे एक्स एक्स कॅन्सल होईल, त्या ठिकाणी 1 येईल. त्याचबरोबर प्लस लॉग एक्स ॲज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 प्लस लॉग एक्स. ठीक आहे. मग आता 1 अपॉन वायचा इंटिग्रेशन जो आहे तो आहे लॉग ऑफ वाय. ठीक आहे, इज इक्वल टू या ठिकाणी सुद्धा या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे, म्हणून तिथे आपण लॉग ऑफ एक्स लॉग एक्स असं लिहू शकतो, प्लस लॉग सी, तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन पण मी लॉगॅरिथमच्या फॉर्ममध्ये लिहितोय. आता पुन्हा आपल्याला इथे लॉगॅरिथमचे रूल्स अप्लाय करता येतील किंवा यूज करता येतील. तर पहा, लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n, तर लॉग ऑफ m इंटू n असं लिहिता येईल, म्हणजे c इंटू x लॉग x लिहिता आला. आता दोन्ही साईडला या ठिकाणी लॉग आहेत, मग लॉग m इक्वल टू लॉग n असेल तर m इक्वल टू n लिहिता येतं, म्हणजेच y इज इक्वल टू c इंटू x लॉग x. ठीक आहे. आता हे सोल्युशन मिळालं. हे सोल्युशन जे आहे ते जनरल सोल्युशन आहे या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं. आता आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन काढायचंय. इनिशियल कंडिशन्स दिलेल्या आहेत, y इक्वल टू ई स्क्वेअर आणि x इक्वल टू ई. या ठिकाणी या दोन्ही व्हॅल्यूज या सोल्युशन मध्ये पुटअप कराव्या लागतील. पुटअप केल्यानंतर काय मिळेल आपल्याला पहा, सोल्युशन जे आता आपल्याला मिळालेलं आहे ते आहे y इक्वल टू सी इंटू एक्स लॉग एक्स, क्वाड्रेटिक इक्वेशन नंबर 1. इनिशियल कंडिशन्स दिलेल्या आहेत, x इक्वल टू ई आणि y इक्वल टू ई स्क्वेअर. या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूयात. सो y ची व्हॅल्यू ई स्क्वेअर ही पुटअप केली, इज इक्वल टू सी ॲज इट इज इंटू एक्स ची व्हॅल्यू आहे ई, लॉग एक्स ची व्हॅल्यू आहे पुन्हा ई. तर या ठिकाणी लॉग ई जो आहे चा आन्सर आहे 1, आणि ई जो आहे तो ई हा या ई स्क्वेअर मधून एक ई कॅन्सल होईल, म्हणजेच सी याची व्हॅल्यू येणार आहे. पहा, ई स्क्वेअर मधून एक ई कॅन्सल झाला आणि लॉग ई ची व्हॅल्यू 1, म्हणजे ई इज इक्वल टू सी आलं, म्हणजेच सी ची व्हॅल्यू या ठिकाणी ई आली. पहा, मग ही सी ची व्हॅल्यू ई या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूयात, म्हणजे आपल्याला सी ची पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळाली. तर या सी च्या मिळालेल्या पर्टिक्युलर व्हॅल्यूमुळं आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन लिहिता येईल. पुट इन इक्वेशन 1 वी गेट y is equal to e into x log x is the required particular solution of the given differential equation. अशा पद्धतीनं आपण पर्टिक्युलर सोल्युशन कॅल्क्युलेट केलेलं आहे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनसाठी. आणखी एक एक्झाम्पल पाहूया अशाच पद्धतीनं पर्टिक्युलर सोल्युशनसाठी. cos of dy by dx is equal to a,
where a belongs to r and y of 0 is equal to 2. इथे इनिशियल कंडिशन ही आपल्याला समजून घ्यावी लागेल. पहा या ठिकाणी y ची व्हॅल्यू ही 2 आहे जेव्हा x ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा. म्हणजेच x इक्वल टू 0 असेल तर y ची व्हॅल्यू ही 2. अशा पद्धतीने आपल्याला x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 2 हे पुटअप करावं लागेल टू फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन. त्या अगोदर आपण डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करूया. सोल्युशन कन्सिडर आता हे dy बाय dx कॉस ऑफ दिलेला आहे. म्हणजेच आपण हा कॉस जो आहे तो LHS वरून RHS ला घेऊ शकतो. त्यामुळे dy बाय dx हा सेपरेटली लिहिता येईल. मग मी dy बाय dx इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ a लिहिला पहा. ठीक आहे. मग याच्यावरून आपल्याला dy बाय dx हे जे आहे ते dx जो आहे तो RHS ला मला नेता येईल. म्हणजे dy इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ a इंटू dx लिहिला. y आणि x चे टर्म्स हे सेपरेट झाले. आता व्हेरिएबल्स जर सेपरेट झाले असतील तर आपण इंटिग्रेटिंग बोथ साइड्स म्हणू शकतो. इंटिग्रेशन जर घेतला तर इंटिग्रेशन ऑफ वन इथे dy सोबत फंक्शन नाहीये म्हणजे हा 1 असला पाहिजे. 1 dy इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ a हा कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिलं. इंटिग्रेशन ऑफ 1 dx येतो पहा. ठीक आहे. मग 1 चा इंटिग्रेशन हा LHS ला y येईल, RHS ला विथ रिस्पेक्ट टू x असल्यामुळे x येईल. म्हणजेच या ठिकाणी y इज इक्वल टू कॉस इनवर्स a इंटू x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c आला पहा. म्हणजे ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं हे सोल्युशन मिळालं. ठीक आहे. मग आता आपल्याला इनिशियल कंडिशन्स याच्यामध्ये ठेवून आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन काढावं लागेल. हे जनरल सोल्युशन मिळालेलं आहे. सो given that y of 0 is equal to 2, that is x is equal to 0 and y is equal to 2, then equation 1 becomes x equal to 0 आणि y equal to 2 put up करा. म्हणजे y 2 is equal to cos inverse of a x ची व्हॅल्यू 0 put up केली प्लस c. मग 0 into anything is 0 म्हणजे c ची व्हॅल्यू या ठिकाणी येणार आहे 2 फक्त. मग c is equal to 2 या इक्वेशन 1 मध्ये जर आपण पुट अप केला तर तो येणार आहे. पुट इन इक्वेशन 1 वी गेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ a इंटू x प्लस 2 आला पहा. सो अशा पद्धतीनं हे पुढे सिम्प्लिफाय जर केला आपण तर y मायनस 2 इज इक्वल टू कॉस इनवर्स a इंटू x आला. ओके. मग आता y मायनस 2 हा x जो आहे तो LHS ला जर घेतला तर तो डिनॉमिनेटरला जाईल. y मायनस 2 अपॉन x इज इक्वल टू कॉस इनवर्स a आला. मग हा कॉस जो आहे तो RHS वरून LHS ला घेतला म्हणजेच कॉस ऑफ y मायनस 2 अपॉन x इज इक्वल टू a which is the required particular solution of the given differential equation. ओके. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तिसऱ्या टाइपची एक्झाम्पल्स पाहूयात. रिड्यूस द गिवन डिफरन्शियल इक्वेशन टू द सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म अँड हेन्स फाइंड द सोल्युशन. पहिल्यांदा आपल्याला हे डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म मध्ये रिड्यूस करायचं आहे आणि नंतर सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा dy बाय dx इज इक्वल टू कॉस ऑफ x प्लस y हे गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे. कॉल इट एज इक्वेशन नंबर 1. तर याच्यामध्ये x प्लस y जो आहे त्याला मी सबस्टिट्यूशन पुटअप करणार आहे ते म्हणजे u. हे रिड्यूस करण्यासाठी मला या ठिकाणी काहीतरी सबस्टिट्यूट केलं पाहिजे त्याशिवाय मला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाहीये. म्हणून मी x प्लस y ला u पुटअप केला पहा. मग काय येईल याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो व्हॉट वी गेट x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx आला पहा. ठीक आहे. मग या ठिकाणी dy बाय dx ची व्हॅल्यू जर काढायची ठरवली तर dy बाय dx इक्वल टू du बाय dx मायनस 1 येणार आहे. सो गिवन इक्वेशन बिकम्स du बाय dx मायनस 1 या dy बाय dx च्या ठिकाणी ठेवलं आणि कॉस ऑफ u लिहिला पहा. म्हणजे दिलेलं इक्वेशन हे y आणि x मध्ये होतं ते आपण u आणि x मध्ये कन्वर्ट केलं. आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करता येईल. du बाय dx इज इक्वल टू 1 प्लस कॉस u लिहिला
आता आपल्याला यू मधला फंक्शन जो आहे तो डी सोबत घेता येईल, म्हणजे डिनॉमिनेटरला न्यावं लागेल आणि हा dx हा LHS वरून RHSला येईल. ठीक आहे, म्हणजे du अपॉन 1 प्लस कॉस यू इज इक्वल टू dx आला. आता हे व्हेरिएबल सेपरेट झालेत तर आपल्याला इथे इंटिग्रेशन घेता येईल. इंटिग्रेशन घेण्या अगोदर मी या ठिकाणी 1 प्लस कॉस यू जो आहे तिथे 2 इंटू कॉस स्क्वेअर ऑफ यू बाय 2 असं लिहिता येईल. 1 प्लस कॉस थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 हाफ अँगल फॉर्म्युला यूज केला मी. तर इंटू डी यू इज इक्वल टू dx. हा कॉस स्क्वेअर यू बाय 2 म्हणजे न्यूमरेटरला नेता येईल, तो आहे सेक्स स्क्वेअर यू बाय 2. हा 1/2 तसाच लिहिला आणि सेक्स स्क्वेअर यू बाय 2 डी यू इज इक्वल टू dx. आता दोन्ही साईडचा इंटिग्रेशन घ्या, म्हणजे या ठिकाणी इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट 1/2 इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर यू बाय 2 du इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx आला पहा. मग आता सेक्स स्क्वेअर यू बाय 2 सेक्स स्क्वेअर थिटा सेक्स स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन जो आहे तो आपल्याला माहिती आहे टॅन ऑफ एक्स. 1/2 तसाच लिहिला आणि सेक्स स्क्वेअर थिटाचा इंटिग्रेशन टॅन थिटा किंवा यू बाय 2चा इंटिग्रेशन टॅन यू बाय 2. नंतर यू सोबत हा जो 1/2 आहे तो कॉन्स्टंट हा यू सोबत असल्यामुळे मल्टिप्लिकेशन मध्ये त्याच्या डेरिव्हेटिव्हनी डिवाइड करावं लागेल, म्हणजे 1/a लिहावं लागेल, म्हणजे 1/1/2 या ठिकाणी लिहिला आहे आणि इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी 1 आहे तो येतो एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी लिहिला पहा. 1/2 हा जो दिसतोय तो आणि हा 1/2 हा कॅन्सल होईल, म्हणजे टॅन ऑफ यू बाय 2 येईल. मग यू ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आपण सुरुवातीला सबस्टिट्यूट केली ती म्हणजे एक्स प्लस वाय कन्सिडर केली होती, ती ठेवली इथे यू इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन 2 इज इक्वल टू एक्स प्लस सी. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. अशा पद्धतीनं आपल्याला दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं हे सोल्युशन मिळालं बाय रिड्यूसिंग द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इन सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म. ठीक आहे, thus this is the required general solution of the given differential equation. यासारखं आणखी एक एक्झाम्पल आपण स्टडी करूया. रिड्यूस द गिवन डिफरन्शियल इक्वेशन टू द सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म अँड हेन्स फाइंड द सोल्युशन. इथे डिफरन्शियल इक्वेशन दिलाय 2x मायनस 2y प्लस 3 dx मायनस ब्रॅकेटमध्ये x मायनस y प्लस 1 dy इज इक्वल टू 0 when x इक्वल टू 0 अँड y इक्वल टू 1. म्हणजे इथं कंडिशन्स दिलेल्या आहेत इनिशियल, म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्र, या ठिकाणी dx आणि dy x आणि y चे सगळे टर्म्स सेपरेट करता येत नाहीत म्हणून रिड्यूस करायचंय. नाहीतर तुम्ही म्हणणार की रिड्यूस का करायचंय, तर पहा हे एक्झाम्पल जे आहे किंवा हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन जे आहे एक्स आणि वाय हे दोन्ही व्हेरिएबल्स जे आहेत ते सेपरेट करता येत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा रिड्यूस करायचंय, व्हेरिएबल्स सेपरेट करायचे आहेत. त्यासाठी या ठिकाणी डिफरन्शियल इक्वेशन हे रिड्यूस करावं लागेल, त्यासाठी काहीतरी सबस्टिट्यूशन करावं लागेल. मग म्हणून मी dy बाय dxच्या फॉर्ममध्ये हे एक्झाम्पल आणणार आहे, कन्वर्ट करणार आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर सॉल्व्ह करणार आहे. मग पहा हे dy बाय dxच्या फॉर्ममध्ये कशा पद्धतीने न्यावं लागेल, तर पहिल्यांदा दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते एका साईडला हा dx ची टर्म घेतली आणि ही मायनस जी टर्म होती ती दुसऱ्या साईडला नेली, ती प्लस झाली पहा. मग आता हे dy बाय dx जर लिहिला तर न्यूमरेटरला ही टर्म घेता येईल 2x मायनस 2y प्लस 3 आणि डिनॉमिनेटरला ही टर्म घेता येईल. पण इथं जर ऑब्झर्व केला आपण x मायनस y प्लस 1 आहे, इथे 2x मायनस 2y प्लस 2 जर असेल आणि 2 कॉमन घेतला तर x मायनस वाय प्लस 1 मिळेल पुन्हा. त्यामुळं मी या ठिकाणी 2x मायनस 2y प्लस 3 हे असं लिहिणार आहे, ते 2x मायनस 2y प्लस 2 प्लस 1 लिहिला पहा. 3 कसा लिहिला 2 प्लस 1 आणि डिनॉमिनेटरला x मायनस वाय प्लस 1 घेतलंय इज इक्वल टू हा dy हा dx जो आहे तो डिनॉमिनेटरला आला, तो म्हणजे dy बाय dx झाला. तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल dy बाय dx इज इक्वल टू या पहिल्या 3 टर्म मधून 2x मायनस 2y प्लस 2 मधून 2 कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये लिहिता आला 2 इंटू ब्रॅकेट x मायनस वाय प्लस 1 प्लस 1 ॲज इट इज आणि अपॉन x मायनस वाय प्लस 1 आहे तसा लिहिला. ठीक आहे, आता x मायनस वाय प्लस 1
याच्यासाठी मी सबस्टिट्यूशन u घेणार आहे. सो लेट u इज इक्वल टू x मायनस वाय प्लस 1. मग याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy बाय dx ची व्हॅल्यू मिळेल. x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो मायनस y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इज du बाय dx. मग dy बाय dx काय येईल तर dy बाय dx हा 1 मायनस du बाय dx येणार आहे म्हणजेच 1 मायनस du बाय dx इज इक्वल टू dy बाय dx. तर हे या ठिकाणी पुटअप करूयात. सो dy बाय dx म्हणजे 1 मायनस du बाय dx आणि x मायनस y प्लस 1 म्हणजे u. So given equation becomes 1 minus du by dx is equal to 2u plus 1 upon u आला पहा. मग या ठिकाणी हे ज्यावेळेस आपण सिम्प्लिफाय करतोय 1 मायनस ही u ची टर्म LHS ला घेतली 2u प्लस 1 अपॉन u आलं इज इक्वल टू du बाय dx आला पहा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय u इंटू 1 u हा मायनस 2u आणि मायनस 1 झाला पहा मायनस प्लस 1 म्हणजे मायनस 1 अपॉन u आला इज इक्वल टू du बाय dx. म्हणजेच या ठिकाणी सिम्प्लिफाय पहिल्यांदा करावं लागेल. u मायनस 2u मायनस u आला मायनस 1 ॲज इट इज अपॉन u इज इक्वल टू du बाय dx आलाय. मग या ठिकाणी या दोघातून मायनस कॉमन येतो तो मायनस इथे लिहिला आणि dx इकडे घेतला पहा आणि u अपॉन u प्लस 1 लिहिले पहा इंटू du. आता या ठिकाणी व्हेरिएबल सेपरेट झाले पहा x आणि u. आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेशन टॉपिक मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची जर डिग्री सेम असेल तर आपल्याला इथे ऍडजस्टमेंट करावी लागते. काय ऍडजस्टमेंट आहे त्या टॉपिक मध्ये शिकले आपण. डिनॉमिनेटरचा टर्म न्यूमरेटरला ॲज इट इज ऍडजस्ट करायचा म्हणजे u प्लस 1 लिहिलं आणि आपल्याला न्यूमरेटरला इथे फक्त u आहे म्हणजे प्लस 1 घेतला म्हणजे मायनस 1 घ्यावा लागेल. आता हे सेपरेट करून घेतोय पहा मायनस dx ॲज इट इज u प्लस 1 अपॉन u प्लस 1 म्हणजे 1 मायनस 1 अपॉन u प्लस 1 आला पहा इंटू du. ठीक आहे. या ठिकाणी आता इंटिग्रेशन घेता येईल. तर इंटिग्रेटिंग बोथ साइड्स सो व्हॉट वी गेट मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस 1 अपॉन u प्लस 1 du. ठीक आहे. मग इंटिग्रेशन काय येईल मायनस x इज इक्वल टू 1 चा इंटिग्रेशन x आला आणि 1 चा इंटिग्रेशन पुन्हा विथ रिस्पेक्ट टू u असल्यामुळे u आला मायनस ॲज इट इज 1 अपॉन ax प्लस b असेल तर त्याचा इंटिग्रेशन येतो 1 अपॉन a लॉग ऑफ ax प्लस b. इथे a 1 आहे म्हणजे लॉग ऑफ u प्लस 1 आला पहा प्लस c. हा इंटिग्रेशन लिहिला. आता आपण या ठिकाणी u ची व्हॅल्यू पुटअप करावी लागेल आपल्याला. u ची व्हॅल्यू आहे मायनस एक्स ॲज इट इज. u ची व्हॅल्यू जी आहे ती x मायनस वाय प्लस 1 आहे ती पुटअप केली x मायनस वाय प्लस 1 मायनस लॉग ऑफ x मायनस वाय प्लस 1 प्लस 1 प्लस c आला. सिम्प्लिफाय करूयात तर या ठिकाणी मायनस लॉग ऑफ x मायनस वाय 1 प्लस 1 2 येतं. हे LHS ला आलं की प्लस झालं लॉग ऑफ x मायनस वाय प्लस 2 आला आणि सगळे टर्म मी LHS लाच घेतोय. सो मायनस एक्स म्हणजे मायनस 2x मायनस वाय हा LHS ला आला म्हणून प्लस वाय झाला प्लस 1 हा LHS ला आला मायनस 1 झाला इज इक्वल टू c. So this is the required general solution of the given differential equation. पण आपल्याला इनिशियल कंडिशन या ठिकाणी दिल्या होत्या त्या म्हणजे x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 1. त्या इनिशियल कंडिशन्स याच्यामध्ये पुटअप करतोय म्हणजे लॉग ऑफ 0 मायनस 1 प्लस 2 पहा x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू 1 पुटअप केली मायनस 2 इंटू 0 प्लस y ची व्हॅल्यू 1 मायनस 1 इज इक्वल टू c. हे सिम्प्लिफाय करूयात तर 2 मायनस 1 हा 1 येतो म्हणजे लॉग 1 ची व्हॅल्यू येते 0 म्हणजे फर्स्ट टर्म ही झाली 0. ओके. इथे देखील 2 इंटू 0 म्हणजे 0 1 मायनस 1 पण 0 येणार आहे म्हणजेच c ची व्हॅल्यू या ठिकाणी येणार आहे 0 पहा log 1 is equal to c means c is equal to 0. ठीक आहे. सो c equal to 0 या इक्वेशन 1 मध्ये जर पुटअप केला आपण तर आन्सर येणार आहे
log of x minus y plus 2 minus 2x plus y minus 1 is equal to 0 is the required particular solution of the given differential equation. ठीक आहे, या ही सगळी जी एक्झाम्पल्स आहेत ती मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स वरची आहेत. तर आता आपण या ठिकाणी असाइनमेंटला काही एक्झाम्पल देणार आहे. क्वेश्चन नंबर 1, सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. First, y minus x dy by dx equal to 0. Second, dy by dx equal to minus k where k is constant. Third, cos x into cos y dy minus sin x into sin y dx is equal to 0. Fourth example, cos square y dy upon x plus cos square x dx upon y equal to 0. Question number 2, for each of the following differential equations, find the particular solution satisfying the given condition. First one, x minus y square x dx minus y minus x square y dy is equal to 0 when x equal to 2 and y equal to 0. Second, e raised to y plus 1 cos x plus e raised to y sin x dy by dx equal to 0 when x equal to pi by 6 and y equal to 0. Question number 3, reduce each of the following differential equation to the separated variable form. Hence, solve cos square of x minus 2y is equal to 1 minus 2 dy by dx. ठीक आहे, आणि सेकंड x plus y dy by dx is equal to sec of x square plus y square. अशा पद्धतीनं ही एक्झाम्पल सगळी सॉल्व करायची आहेत. थँक्यू.